गोवा 24 तास. गोव्यात सध्या कालो सुरू असून या दशावतार नाटकाची सादरीकरणे पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील लोककलेचा हा प्रकार उत्तर गोव्यात मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. या नाट्य प्रकारात नाटकाची सर्व तयारी, डायरेक्शन, स्क्रिप्ट, मेकअप कलाकार स्वतः करतात. असाच एक उच्च शिक्षित तरुण कलाकार यश जळवीनं घरच्यांचा विरोध असूनही या नाटकात प्रवेश करून आपलं नाव मोठं केलं आहे. त्यानं केवळ स्थानिक नाट्यक्षेत्रातच नव्हे तर नुकत्याच मराठी चित्रपट सृष्टीतील दशावतार चित्रपटातही भूमिका करून लोकप्रियता मिळवली आहे. आज मराठी माणूस त्याला दशावतार फेम यश जळवी म्हणून ओळखतात. नमस्कार, मी दशावतारी स्त्री कलाकार कुमार यश जळवी. माझं गाव कुडाळ, कविलकाटे गावचे सुपुत्र कुडाळ गाव माझं. आणि या दशावतार क्षेत्रात मला 8 वर्ष झाली. प्रथमतः सातपाटेकर दशावतार नाट्य मंडळ या बाल दशावतार नाट्य मंडळाची सुरुवात झाली. त्यानंतर जसा म्हणजे शिक्षणाच्या वेळी जसा श्री गणेशा करतात तसा श्री गणेशा आणि दशावताराची जी मुख्य बाराखडी जी म्हणतात ती ह्याच सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळ कसंही दोडामात या मंडळामध्ये शिकलो. आणि त्यानंतर 1 वर्ष खानोलकर दशावतार नाट्य मंडळ आणि त्यानंतर दुसरं वर्ष म्हणजे स्वतः मला बावी कळिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरो या मंडळातनं मी पदार्पण करून मी माझी कला भूषवली. आणि आता पुन्हा मी सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळ दोडामात या माझ्या मूळ आधीच्या कंपनीमध्ये. मला सांग यश, तुला ते किती वर्ष झाली काम करतोय? मला 8 वर्ष झाली या दशावतार क्षेत्रात व्यावसायिक दृष्ट्या. आणि तुमचं शिक्षण कितीपर्यंत झालंय? माझं शिक्षण मी बीकॉम आहे. बीकॉम पर्यंत माझं शिक्षण झालंय. मला सांगा, आता तुमची सध्याची ओळख म्हणजे जो दशावतार चित्रपट आला आहे त्याच्यामुळे तुला सगळं गोव्याच्या बाहेरचे लोक पण खूपच चांगली ओळख झाली आहे, तुम्हाला प्रसिद्धी पण मिळाली. याच्याबद्दल दशावतार आणि फिल्म याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कसं आहे, दशावतार या एवढ्या मोठ्या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मला एक दशावतार कलाकार म्हणूनच मिळाली. कारण हे जे सगळं श्रेय आहे ते माझ्या कलेला जातं. कारण ह्या जर दशावतार कलेमध्ये जर मी नसलो असतो तर या कलेच्या माध्यमातून मला एवढी मोठी संधी मिळाली नसते. पण या कलेमुळे मला दशावतार चित्रपटासारखी एक चांगली संधी मिळाली. चित्रपटाचा अनुभव घेतला, म्हणजे कसं शूट केलं जातं. जसं आम्ही दशावतारी कलाकार पडद्यामागे जशी आमची कसरत सुरू असते तशी ॲक्च्युअल फिल्म शूट करत असताना त्या कलाकारांची काय कसरत असते हे सगळं जवळ एक आगळा अनुभव मला मिळाला. आणि त्या दशावतार चित्रपटामुळे एक वेगळं अस्तित्व, दशावतारी कलाकार, दशावतारी स्त्री कलाकार म्हणून एक वेगळं अस्तित्व मला मिळालं. आणि याचं सगळं श्रेय माझ्या ह्या कलेला जातं. कारण ह्या जर मी कलेमध्ये नसलो असतो तर एवढी मोठी संधी मला मिळाली नसती. मला यश एक सांगा, तुम्ही आता जो स्त्री पात्र करतायत, स्त्री पात्र करणे एवढं सोपी गोष्ट नाही आहे दशावतार की यामुळे तुम्हाला काहीतरी अडीअडचणी किंवा काहीतरी असा प्रसंग ओढवला आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास झाला असेल किंवा खुशी झाली असेल, असं काहीतरी घडलं आहे का? भरपूर, म्हणजे चढाओढ ही प्रत्येक क्षेत्रामध्ये असतेच. पण एक कलाकार म्हणून प्रत्येक कलाकाराचा, माझा असाच नाही, प्रत्येक कलाकाराचा सुरुवातीचा काळ हा खूप कठीण आणि अवघड असतो, अडचणींचा असतो. तसाच माझा सुद्धा होता. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कौटुंबिक सपोर्ट. फॅमिली सपोर्ट या कलेसाठी मला सुरुवातीला मुळीच नव्हता. कारण माझ्या आईबाबांचं असं म्हणणं होतं की तू एक चांगला शिकलायस, शिक्षण चांगलं घेतोयस, मग त्या दृष्टीनं काहीतरी नोकरी धंदा कर, नोकरीच्या दृष्टीनं काहीतरी वाटचाल कर. पण म्हणतात ना, म्हणजे कला ही उपजत असते आणि जसजसा मार्ग मिळत असतो तसतशी कला ही आपापलं वलय हे घेतेच.